काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष अरविंद शिंदे आपल्यासोबत आहेत. सर, खरं तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंचालक आहेत. यांना पुणे महानगरपालिकेच्या भ्रष्टाचार संदर्भात आपण पत्र लिहिलेलं आहे. काय नक्की या पत्रात आहे? महानगरपालिकेमध्ये अनेक दिवसांपासून अनेक मोठमोठ्या प्रकरणामध्ये भ्रष्टाचार चालू आहे. जो आकांक्षाचा विषय असेल, एम्युनिटी स्पेसचा विषय असेल, 205चा रस्त्याचा विषय असेल, त्यात पराकाष्ठा म्हणून आता हे घनकचरा भूमी ग्रीन कंपनीला ज्या कोट्यावधी रुपयाची जी काय घनकचरा प्रक्रियेचं देत आहेत, 2 महिन्यापूर्वी 5-2-2 खाली म्हणजे बिगर निविदा प्रक्रिया राबवता त्यांना काम द्यायचं. त्यावेळेला 750 रुपये पर टनचा होता. आता निविदा काढल्यावर 950 रुपये पर टनचा आला. जर अशा पद्धतीने 20 वर्षासाठी तुम्ही एकाच भारतीय जनता पक्षाच्या आमदाराच्या संबंधित भावाला जर हे टेंडर द्यायचं, पहिले त्याच्याकडं 1000-1200 कोटी 1200 टनाचं काम, त्याच्यात परत आता 500 टनाचं काम, ह्याच्यामध्ये जेवढ्या अटी शर्ती आहेत त्या सगळ्या अटी शर्ती त्याच कंपनीला बसावेत. आणि या 2च पात्र कंपनी बसतात, एक भूमिग्रीन आणि दुसरं अँथनी कोण आहे? तर आता मोशीमध्ये जे 9 जण मेली त्यातला तो अँथनी, ज्याला ब्लॅकलिस्ट केलेलं आहे, त्यालासुद्धा ह्याच्यामध्ये पात्र केलं आहे. आम्ही आयुक्तांना सांगितलं, आम्ही UD म्हणजे नगरविकास मंत्र्यांना पत्र पाठवलं, आमदारांना सांगितलं, खासदारांना सांगितलं, सगळ्यांना सांगून झालं. त्या महानगरपालिकेमध्ये कोडवर तयार झालेला आहे. अशा कोणत्याही भ्रष्टाचाराचा विषय आणायचा तर फक्त अधिकाऱ्याला सांगायचं देवाभाऊंनी सांगितलं आहे, देवाभाऊंनी सांगितलं म्हटलं की तो एक पासवर्ड तयार झाला आहे. मग अधिकारी कोणत्याही अटी शर्ती कोणताही विषय न बघता सर्रासपणे लूट चालू आहे. आता आम्ही कोर्टाची नोटीस पाठवली, वकिलाची नोटीस पाठवली, आम्ही दिल्लीमध्ये कॉम्पिटेटिव्ह अथॉरिटीला तक्रार दाखल केली. हे सगळं करून सुद्धा पालत्या घागरीवरचं पाणी असं लक्षात आल्यावर एक शेवटचा पर्याय म्हणून ज्या संघाच्या मदतीने ताकदीने भारतीय जनता पक्ष सत्तेवर असते, आता त्यांचं दार ठोठवलं आहे. कधी पत्र पाठवलं आणि काय परत उत्तर आलं? नाही, उत्तर नाही अजून आलेलं. म्हणून आम्ही तेच म्हणलं की आपण सुद्धा पुणे शहराचे नागरिक आहात आणि आपली जी तत्त्व आहेत ती तत्त्व जर आपण म्हणता जर तशी असतील तर आपल्याला भारतीय जनता पक्षाची कान उघडणी करावी लागेल. आणि जर तसं केलं नाही तर मग बाकीचे या पुणे शहरातले डोळ्यावर पट्टी बांधलेले 2 खासदार असतील, 1 मंत्री असतील, 5-6 आमदार असतील, ह्यांनी ज्या पद्धतीने आपले तोंड बंद ठेवली त्याला 2च कारणं, एक तर मुखसंमती नाहीतर तुमची त्यात भागीदारी, 2च गोष्टी त्यामध्ये. म्हणून जर आपण नसेल तर या पुणेकरांसाठी आपण काय कराल हे आम्हाला कळवा. आम्ही आपल्या उत्तराची वाट पाहतोय. आपण काय करणार म्हणून मी हे पत्र सरसंचालकांना आणि पुण्यातल्या मोदी बागेमध्ये हे पत्र दिले. आता त्यांच्याकडनं उत्तराची अपेक्षा आहे, पाहू. एकंदरीत भटके कुत्र्यांसाठी महापालिकेकडून 25 लाखाचं टेंडर काढण्यात आलेलं आहे. कसं बघता? कारण नागरिकांकडून देखील याबाबत संताप व्यक्त करण्यात येतो. आंधळं दळतंय आणि कुत्रं पीठ खातंय जर ही मन कुठं बसत असेल तर ती पुणे महानगरपालिकेच्या या निविदा प्रक्रियेच्या भ्रष्टाचारामध्ये बसते. काही 3 महिन्यापूर्वी फक्त झाडं मोजण्यासाठी, वृक्ष जनगणना करण्यासाठी 32 कोटी रुपयाची निविदा ह्यांनीच काढली. आता कुत्री मोजण्यासाठी यांनी 25 लाखाची निविदा काढली. अगोदरच आपल्याकडं नायडू हॉस्पिटलला, ब्लू क्रॉसला नसबंदी करणं, कुत्र्यांचा इलाज करण्याचं ऑलरेडी चालू आहे आणि त्याला राज्य, केंद्र आणि अनेक संस्थेकडनं त्याला देणग्या येतात. फक्त कुत्री मोजून काय करणार? तुमची ऑलरेडी मोजल्यानंतर तुम्हाला एकदा कळलं की हा कुत्रा पिसाळलेला आहे, हा कुत्रा जर असेल तर त्याला यायचं आणि त्याचा लगेच बंदोबस्त केला पाहिजे. सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा आत्ता नुकताच एक आदेश असा दिलेला आहे की जर लहान मुलांना, बायकांना, पुरुषांना जर त्या कुत्र्यांचा जीवघेणी हल्ले होत असतील तर त्यांना झोपवलं सुद्धा पाहिजे, त्यात कोणतेही पर्याय नाही. मग आता हे मोजून काय करणार आहे? ते मोजणं वगैरे सगळं फार्स आहे. ऑलरेडी तुमच्याकडं त्याच्याकडं त्यांची नसबंदी करण्याची प्रक्रिया असताना तुम्ही मोजण्याचं टेंडर काढताय तर तुम्ही त्यांना मोजत नाही, तुम्ही आमची अक्कल मोजताय. 20,000 नागरिकांना चावा घेतला एका वर्षात 20,000 नागरिकांना. पण एकाही कुत्र मला कळत नाही, गेल्या 5 वर्षापासून एका संस्थेला तुम्ही दिलंय की यांची नसबंदी करायची, तर मग आत्तापर्यंत कुत्र्यांची संख्या वाढली कशी? मग आणि आकडेवारीने देत आहे, दरवर्षी वाढते, मग नसबंदी कुणाची होते खरं? हा प्रश्न जर आम्ही विचारला तर विषय बाकी विषय बाजूला राहू द्या. पण यातलं तारतम्य असं आहे की सरळ सरळ पैसे ह्याच्यामध्ये खायचे, कामं काही करायची नाही.
पुण्याच्या करदात्याच्या पैशाची ज्या पद्धतीने लूट चालू आहे ही निजामानी पण केली नसेल अशी लूट चालू आहे. भाऊ, एकंदरीत तुम्ही आत्ताच म्हणाला की 2 खासदार त्यांचे, पुणे महापालिकेवर सत्ता त्यांची, पुण्यातील मग अनेक समस्या आहेत. त्यात रस्त्याच्या वरती खड्डे, अनेक अपघात देखील होत आहेत, पाणी देखील साठते, वाहतूक कोंडी होती. दुसरी आता घनकचरा विभागाचं हे आलेलं आहे. अशा झाडं रस्त्यावर पडत आहेत. पाण्याची काही ठिकाणी समस्या आहे. काही ठिकाणी लाईट 6-7 तास, आंबेगाव पठार या भागात 6-6 तास लाईट जाते. अशा अनेक समस्या पुणेकरांना जाणवत आहेत. काय ह्या समस्या उद्भवतात? कारण सत्ता अगदी पालिकेपासून खासदार आमदार सर्व यांची. भारतीय जनता पक्षाला सत्ता म्हणजे आपल्याला इकडचा चरण्यासाठी मिळालेलं कुरण एवढंच कळतं. मी तुम्हाला 4 उदाहरणं सांगतो जी भ्रष्टाचाराची आहेत. म्हणजे आता हे घनकचरा भूमी ग्रीन कंपनी जे करते, त्याचबरोबर तुमचे रस्ते महाविकास मंडळाकडनं तुम्ही जे करताय, डांबरीकरणाचा विषय. पाऊस आला, पूर आला, पण तुमचं पाणी कपात काय थांबत नाही. 200 कोटी रुपयाचं तुम्ही फक्त विद्युत बिल देता आणि एकीकडं तुम्ही एक टेंडर असं काढलं की या खांबांवरचं विद्युत बिल वाचवण्यासाठी आम्ही टाटाला आणि ह्यांना काम दिलं. त्याच्यातनं जे बिल वाचेल त्याच्यातनं आपलं बिल दिलं जाईल, पण तसंही काही होत नाही. हे सगळं खायचे पैसे. आणि ज्या वेळेला नागरिकांना द्यायचा विषय होता, भारतीय जनता पक्षाने आपल्या जाहीरनाम्यात सांगितलं की 500 स्क्वेअर फीटचं ज्यांचं घर असेल त्यांना आम्ही कुठंही कर लावणार नाही, त्यांना टॅक्स फ्री ठेवू. ते नाही केलं. पण त्याच्याबरोबर काय केलं, ज्यांची 500 स्क्वेअर फीटच्या फक्त महिलांच्या नावावर असेल आणि परत ती निराधार असेल, अशा काही गोष्टी केल्या. म्हणजे लोकांना द्यायची वेळ येते तेव्हा हात आकडता घेतात आणि स्वतःला लुटायचं असतं तर भरमसाठ लुटतात. 24/7ची दरवर्षी पाणीपट्टी 5% वाढ होते. आज 9वं वर्ष चालू आहे. 3 वर्षात योजना पूर्ण होणार होती, केली नाही केली. HCMTR रोड आजपर्यंत करायचं होतं, केला नाही केला. इंटेलिजन्स ट्रॅफिक सिस्टम ज्याच्यावर 28 कोटी रुपयाचं केलं, आहे तुम्हाला इंटेलिजन्स ट्रॅफिक सिस्टम? अख्ख्या शहरामध्ये ट्रॅफिक जॅम आहे, कुठंही पार्किंगचा व्यवस्था नाही. तुम्ही चांगल्या चांगल्या पार्किंग बघा, जिथं बघा तिथं सगळे भारतीय जनता पक्षाने आपापले पार्टनर्स टाकलेले, निवडून आलेले, आणि एक कुरण चाललंय. अत्यंत वाईट परिस्थिती पुणे महानगरपालिका. कचरा मध्ये देखील टेंडर मोठ्या प्रमाणात वाढले गेले. कोण सामील यात नक्की काय? ह्या भूमी ग्रीनचे मालक पासलकर आणि टिळेकर आहेत. हे टिळेकर भारतीय जनता पक्षाचे आमदारांचा भाऊ आहे, याचा नातेवाईक आहे. आता हा किती जरी असला तरी, आता आमदार जरी म्हणत असेल माझा त्याचा काही संबंध नाही, तर आमचा एकच प्रश्न आहे की अपात्र अँथनीला पात्र करण्यासाठी कोणता राजकीय दबाव येतो? मग तुमच्याकडं हे टर्म्स अँड कंडिशन, अटी शर्ती बदलण्यासाठी कुणाचा दबाव येतो? भारतीय जनता पक्षाचे आमदारच दबाव टाकणार ना, आणि अधिकारी त्यांच्याच दबावाला जुमानणार. कुणाच्या जुमान? तुम्ही जे आव आणताय ही सगळी चुकीची आहे. टिळेकर दबाव टाकताय? प्रश्नच नाही ना. दबाव न टाकता मला सांगा, या एवढ्या 900 कोटीच्या टेंडरमध्ये 2च जण येतात, भूमी ग्रीन आणि अँथनी. अँथनी कोण आहे? तर हा आत्ता ज्यांनी 9 जणांचे जीव घेतला तो अँथनी. त्याला पात्र कसं केलं तुम्ही? तरी त्याला पात्र. हेच 2 कंपनी 6 जागी या देशामध्ये, कुठं इंदोरला, कुठं हैदराबादला, अँथनी भूमी ग्रीन, अँथनी भूमी ग्रीन. ह्या 2च कंपनी ह्या महानगरपालिकेच्या लाडके जावईसारख्या आहेत. किती कोटीचा विषय आहे? हा 900 कोटीचा विषय आहे. मी तुम्हाला परत त्यातलं सांगतो की 3 महिन्यापूर्वी ह्याच विषयासाठी हे म्हणले आम्हाला 750 रुपये टेंडरनी महानगरपालिका देणार होती प्रति टन. त्याला 900 950 केले. हे 200-250 रुपये प्रति टन म्हणजे दिवसाचे 1.5 लाख, म्हणजे 20 वर्षासाठी जवळजवळ 275 कोटी जास्त हे देणार. कुणाला देत आहे ते 275 कोटी जास्त? हे आंधळासुद्धा सांगेल आणि बहिरासुद्धा आपल्याला कळवेल की हे वाटण्यासाठी तयार केलेले पैसे आहेत. म्हणून ह्याचा आमचा काँग्रेस पक्षाचा तीव्र विरोध आहे. आम्ही सगळ्यांची दारं ठोठवली. शेवटचं जे दार राहिलं होतं संघाचं, आम्ही त्यांनाही साथ घातलेली. नक्कीच हे काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष अरविंद शिंदे आहेत. खरं तर पुणे महानगरपालिकेमध्ये अनेक विषय आहेत. या विषयासंदर्भात जो भ्रष्टाचार आहे, या भ्रष्टाचार संदर्भात अरविंद शिंदे यांनी खरं तर RSSचे सरसंचालक यांना पत्र लिहिलेलं आहे आणि यामध्ये लक्ष घालावं असं सांगितलेलं आहे. एकंदरीतच हे पत्र दिलेलं आहे, मात्र याचं उत्तर येईल अशी देखील अपेक्षा आहे ती त्यांनी व्यक्त केलेली आहे. कॅमेरा पर्सन प्रवीण सह दीपक कापरे, TV9 मराठी, पुणे.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.